देवी को तो सिर्फ बली चाहिए, बली। नमस्कार मित्रांनो, थिएटरमध्ये रिलीज झालाय एक असा सिनेमा जो हॉरर, फॅन्टसी आणि थ्रिलर या तिन्ही शैलींचा भन्नाट संगम आहे. अर्थातच मी बोलतोय इंद्रजाल चित्रपटाबद्दल. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा दोस्त आणि फिल्मीवर सागर तुमचं स्वागत करतो लोकमत फिल्मीवर. आणि आज इंद्रजालचा आपण करणार आहोत संपूर्ण जेन्युइन आणि प्युअर रिव्ह्यू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका. ये जंगल तो हमारे बाप की ही जागीर थी. मित्रांनो, ट्रेलर पाहिल्यानंतर जशी उत्सुकता निर्माण झाली होती तशीच उत्सुकता हा चित्रपट शेवटपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण हा फक्त हॉरर चित्रपट नाहीये, तर भारतीय लोककथा, यक्ष, अघोरी विद्या आणि जंगलात दडलेल्या रहस्याची एक वेगळी सफर आहे. मित्रांनो, आता बोलूया या सिनेमाच्या कथेबद्दल. अर्थातच नो स्पॉयलर्स. महाकाळेश्वरच्या दाट जंगलात अनेक वर्षांपूर्वी बंडखोर बिरा बांदल प्रचंड सोनं लपून ठेवतो. मात्र त्या खजिन्यावर एका गूढ यक्षाचा पहारा असतो. असं म्हटलं जातं की प्रत्येक 12 वर्षांनी हा खजिना मिळवण्याची एक संधी मिळते. पण त्या संधीपर्यंत पोहोचण्याचं आणि यक्षाच्या अटी पूर्ण करणं हे प्रत्येकाच्या आवाक्याबाहेरच असतं. याच दरम्यान कीर्ती आणि तिचे 4 मित्र ट्रेकिंगसाठी या जंगलात येतात. एका चुकीच्या निर्णयामुळे ते या रहस्यमय जंगलाच्या जाळ्यात अडकतात आणि विचित्र घटना घडू लागतात. जंगलात एक गूढ विहीर आहे ज्याचं नाव आहे जोगन विहीर. या विहिरीचं पाणी पिऊन लोक रस्ता भटकतात आणि मग सुरू होतो खऱ्या अर्थाने थरार. लोक गायब होतात आणि प्रत्येक क्षणी मृत्यूचं सावट अधिक गडद होत जातं. दुसरीकडे खजिन्याच्या शोधात असलेला एक लालची जंगलचा रेंजर, अघोरी साधना करणारा जेट्टा स्वामी आणि सूर्या नावाचा एक तरुण, ज्यांचा या जंगलाशी आणि या खजिन्याशी एक अतिशय गूढ संबंध आहे. हे सगळे एका अशा प्रवासाचा भाग बनतात जिथे प्रत्येकाचं ध्येय वेगळं आहे पण मार्ग एकच आहे. मग हा खजिना नेमका कोणाला मिळतो? यक्षाच्या अटी काय आहेत? सूर्याचं या सगळ्या रहस्याशी नेमकं काय नातं आहे? आणि या जंगलातून जिवंत कोण बाहेर पडतं? या प्रश्नांचं उत्तर जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इंद्रजाल थिएटरमध्ये जाऊन नक्कीच बघावा लागेल. आता जाणून घेऊया चित्रपटाचं काय जमलंय आणि काय राहून गेलंय. या चित्रपटाच्या थोडं तांत्रिक बाजूविषयी बोलूया. इंद्रजालची सर्वात मोठी ताकद म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? तर ह्या चित्रपटाची कल्पना. आजकाल हॉरर चित्रपटामध्ये एकाच प्रकारचे जम्प स्केअर्स किंवा भूतांच्या कथा पाहायला मिळतात, पण इथे दिग्दर्शक जगेश्वर ढोबळेने भारतीय लोकविश्वास, अध्यात्म, अघोरी साधना आणि फॅन्टसी याचा मेळ घालण्याचा खूप चांगला प्रयत्न केलाय. चित्रपट सुरुवातीपासूनच गूढ वातावरण तयार करतो. जंगलातील प्रत्येक प्रसंगांमध्ये पुढे काय होणार आहे ही उत्सुकता कायम आपल्याला पाहताना राहते. हो, काही ठिकाणी स्क्रीन प्ले जरा संत वाटतो, जरा स्लो वाटतो. काही प्रसंग अधिक अजून टाईट एडिट करता आले असते तर चित्रपटाचा जरा वेग अजून वाढला असता. पण संकल्पना मात्र निश्चितच वेगळी आहे, हे मात्र मी तुम्हाला 100% सांगतो. आता बोलूया या चित्रपटाच्या अभिनयाच्या विषयी, या चित्रपटाच्या कलाकारांविषयी. शनाया त्रिपाठीने साकारलेली कीर्ती ही संपूर्ण कथेला जोडून ठेवणारी व्यक्तिरेखा आहे. भीती, गोंधळ, भावनिक संघर्ष या सगळ्या भावना तिने चांगल्या प्रकारे पडद्यावरती आपल्या रसिक प्रेक्षकांना दाखवलेल्या आहेत. महेश निकमने साकारली आहे सूर्याची भूमिका, जी फार अशी संयमी आणि विश्वासार्ह वाटते. विशेषतः इंटरव्हलच्या नंतर त्याच्या भूमिकेला एक चांगलीच उंची मिळते आणि याचा स्क्रीनवरचा प्रेझेन्स पाहताना आपल्याला हा बॉलिवूडचा नव्हे तर आपल्याला हा टॉलिवूडचा आणि साऊथचा हिरो निश्चित वाटतो. यशराज डिंबळे यांनी साकारलेला जेट्टा स्वामी हा चित्रपटातील सर्वात प्रभावी पात्रांपैकी एक आहे. याचा लुक, बॉडी लँग्वेज आणि स्क्रीन प्रेझेन्स लक्ष वेधून जातो एवढं मात्र नक्की. किरण माने यांनी साकारलेला यक्ष कमी वेळ पडद्यावर दिसत असला तरी त्याची उपस्थिती लक्षात राहते. त्यांच्या संवादात एक वेगळीच गूढता जाणवते आपल्याला पाहताना. त्याचबरोबर कल्पना सारंग, नामदेव मुरकुटे, दर्शना रसाळ आणि इतर कलाकारांनी त्यांच्या भूमिका समाधानकारक साकारल्या एवढं मात्र नक्की. आता बोलूया सिनेमाच्या जरा तांत्रिक बाजूविषयी. या चित्रपटाचा आणखी एक मोठा प्लस पॉईंट म्हणजे त्याचं लोकेशन. घनदाट जंगल, जुन्या विहीर, अंधारी रस्ते, धुकं या सगळ्यांमुळे पडद्यावरती एक नैसर्गिक गूढ वातावरण तयार होतं एवढं मात्र नक्की. कारण हे सगळं जे तुम्ही पडद्यावर बघताय ते खऱ्या लोकेशनवरती शूट करण्यात आले. सिनेमॅटोग्राफी अनेक दृश्यांमध्ये प्रभावी वाटते. विशेषतः रात्रीचे जंगलातील जे सीन्स आहेत ते मोठ्या पडद्यावर पाहण्यासारखे आहेत. बॅकग्राऊंड म्युझिक कथेला खऱ्या अर्थाने साथ आणि न्याय देतं. जिथे सस्पेन्स आहे तिथे संगीत वातावरण अधिक प्रभावी बनवतं.
मात्र काही ठिकाणी व्हिज्युअल इफेक्ट्स अधिक चांगले करू शकले असते जर त्यावर आणखीन काम झालं असतं. चित्रपटाचा अनुभव अजून समृद्ध झाला असता यामुळे, असं मला वाटतं. आता या सिनेमामध्ये सर्वात जास्त मला काय आवडलं असेल ना, तर या सिनेमाची कल्पना. यक्ष, खजिना आणि अघोरी साधना याचा मेळ हा नेहमी पाहायला आपल्याला कुठल्या चित्रपटात मिळत नाही, तो या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जंगलातील वातावरण आणि रहस्य कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न प्रभावी आहे या सिनेमामध्ये. काही ट्विस्ट प्रेक्षकांना पुढे काय होणार याचा अंदाजच लागू देत नाहीत. आता या सिनेमामध्ये मला काय खटकलं ते मी तुम्हाला सांगतो. चित्रपटाचा जो पहिला भाग आहे म्हणजे फर्स्ट हाफ आहे, तो थोडा अधिक आपल्याला वेगवान करता आला असता जर मेकर्सला, तर अजून चांगला अनुभव मिळाला असता प्रेक्षकांना. काही पात्रांना अधिक खोली दिली असती, त्यांचे कॅरेक्टर्सला अजून जस्टिफाय केलं असतं तर अजून छान झालं असतं. काही प्रसंगांमध्ये VFX आणि तांत्रिक दर्जा आणखीन प्रभावी करण्याच्या अपेक्षा आपण खरंच करू शकतो, कारण कुठेतरी ते गंडल्यासारखं वाटतं. तसंच काही भावनिक प्रसंग अधिक प्रभावीपणे मांडले असते तर प्रेक्षक आणि त्या पात्रांचं अधिक एक नातं जोडलं गेलं असतं असं मला वाटतं. आता मी तुम्हाला सांगतो की हा इंद्रजाल चित्रपट आपण का पाहिला पाहिजे. जर तुम्ही फक्त हॉरर चित्रपटाच्या अपेक्षेने इंद्रजाल पाहायला जाणार असाल तर हाच सिनेमा तुम्हाला थोडा वेगळा वाटेल, कारण हा चित्रपट केवळ भीती निर्माण करत नाही तर त्याच्यामध्ये लोककथा, अध्यात्म, थ्रिलर, फॅन्टसी आणि मानवी स्वभाव याचाही विचार केलेला आहे. ज्यांना वेगळ्या प्रकारचे प्रयोग आवडतात, जंगलात घडणाऱ्या रहस्यमय कथा आवडतात आणि भारतीय लोकविश्वासावर आधारित सिनेमे पाहायला आवडतात, त्यांनी हा चित्रपट नक्कीच पाहिलाच पाहिजे असं मी तुम्हाला सांगेन. विशेष म्हणजे चित्रपटाचा शेवट असा आहे की तो थिएटरमध्ये अनुभवण्यातच खरी मजा आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल इथे काही सांगण्यात काहीच योग्य नाही. त्यामुळे मित्रांनो, इंद्रजाल हा प्रत्येकासाठी बनलेला कमर्शियल हॉरर सिनेमा नाही, पण वेगळी कल्पना, गूढ वातावरण आणि भारतीय लोककथांवर आधारित कथा अनुभवायची जर असेल तुम्हाला तर हा चित्रपट चांगला पर्याय ठरू शकतो. उणीव असूनही त्याची संकल्पना आणि वातावरण निर्मिती यामुळे तो लक्षात नक्कीच तुमच्या राहील. त्यामुळे लोकमत फिल्मीतर्फे आणि माझ्यातर्फे या इंद्रजाल सिनेमाला मी देतोय 5 पैकी 3 स्टार. तुम्ही इंद्रजाल पाहिला असाल किंवा पाहून झाल्यानंतर तुम्हाला तो सिनेमा कसा वाटला, या सिनेमामधलं तुम्हाला नेमकं काय आवडलं आणि असा वेगळा प्रयोग काय होता या सिनेमामध्ये हे आम्हाला खाली कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यामुळे अशाच चित्रपटांच्या सविस्तर, जेन्युइन आणि प्युअर रिव्ह्यूसाठी पाहत राहा लोकमत फिल्मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.